नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत शेवग्याचे सूप। तर इथे मी कुकरच्या भांड्यात पाणी घेतलं आहे। त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा कट करून त्याचं साल काढून घेतलं आहे। त्यानंतर त्यामध्ये एक उभा कापलेला कांदा, एक उभा कापलेला टोमॅटो, कढीपत्त्याची पाने, लसणाच्या पाकळ्या, एक हिरवी मिरची, आल्याचे तुकडे। तर यामध्ये पुन्हा थोडं पाणी घालू। कुकरचं झाकण लावून आपण याच्या 3 शिट्ट्या करून घेऊ। तर कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या, पूर्ण वाफ निघाली। तर आपल्या संपूर्ण भाज्या शिजल्या आहेत। आपण यामध्ये जे पाणी शिल्लक आहे ते काढून घेऊ। पाणी काढून घेतलं की या भाज्या थोड्या थंड करून याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान याचा पल्प तयार करून घेऊ। तर यामध्ये थोडं पाणी घातलं, याला आपण वाटून घेऊ। तर इथे आपला पल्प तयार आहे। आपण छान गाळणीने गाळून घेऊ। तर बघू शकता आपलं पल्प आणि पाणी एकत्र केलं की आपलं सूप तयार झालं। आता आपण फोडणी करूया। फोडणीसाठी 2 चमचे तूप घेतलं। यामध्ये जिरे, दालचिनीचा तुकडा, एक तेजपान आणि थोडी हळद घालायची। तर आपण जे सूप तयार केलं ते यामध्ये घालून याला छान उकळवून घ्यायचं। तर यामध्ये चवीनुसार मीठ, मिरी पूड, तर बघू शकता आपलं सूप इथे छान उकळलं आहे। सूप तयार आहे। याला गरम गरम सर्व करायचं, अगदी छान लागतं। तर इथे आपलं सूप तयार आहे। नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।